लूक याचा 23 अध्याय 46 वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. येस, आमेन, हालेलुया. अद्भुत वचन आहे प्रियांनो. हे किती अद्भुत परमेश्वर महान आहे. त्याने आपल्यासाठी क्रूसावरती आपला स्वतःचा प्राण त्याग केलेला आहे. हो, परमेश्वराला खूप लोकांनी त्रास दिला प्रियांनो. जगिक जीवन जगत असताना जेव्हा परमेश्वर मानवरूपी या जगामध्ये आला होता, तेव्हा येशू ख्रिस्ताचा खूप छळ केला गेला. पावली येशू ख्रिस्ताची परीक्षा ही लोकांकडून घेतल्या गेली. परुषी यांनी तर खूप त्रास दिला त्यांना. तर परमेश्वराने शेवटच्या क्षणावरती जेव्हा क्रूसावरती त्यांना वधल्या गेलं प्रियांनो, तर तेव्हा शेवटचे परमेश्वराचे शब्द हे होते की तेव्हा परमेश्वर येशू ओरडून उच्च स्वराने म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. आणि असे बोलून परमेश्वर येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राणत्याग हा केलेला आहे प्रियांनो. तर खूप परमेश्वराचा छळ झालेला आहे आणि त्याचं खूप एक त्याच्या शरीरातलं रक्ताचा एक थेंबसुद्धा वाहल्या गेलेला आहे. ते फक्त आणि फक्त आपल्या पापासाठी. हो, आपल्या पापासाठी हा एक पवित्र मेमना आपल्यासाठी एक पवित्र कोकरू जे आहे ते आजच्या या दिवशी गुड फ्रायडेच्या दिवशी क्रूसावरती वधल्या गेलं प्रियांनो. हो, आणि गुड फ्रायडे हा आपल्यासाठी दुःखद दिवस नसून तो परमेश्वर एका ठिकाणी हे पण सांगत आहे की जेव्हा जोपर्यंत मी जाणार नाही तोपर्यंत तुमचा सहाय्यक ह्या जमिनीवरती येणार नाही, या पृथ्वीवरती येणार नाही. तर त्यामुळे परमेश्वरासाठी हे अटळ गोष्टी होत्या प्रियांनो. हो, आणि एका ठिकाणी वचन हे पण सांगत आहे की जेव्हा परमेश्वराला जेव्हा हे सगळं ठराविक होतं की त्याच्याद्वारे आलेले हे सर्व गोष्टी ठरलेल्या होत्या, तर तिथे परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणत आहे पित्याला की पित्या, हा प्याला जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तर येशू ख्रिस्ताला हे सर्व गोष्टी माहीत होत्या प्रियांनो की त्यांचा छळ होणार आहे, किती त्यांना त्रास दिला जाणार आहे. अक्षरशः लोकांच्या चेहऱ्यावरती थुकलं परमेश्वराच्या, येशू ख्रिस्ताच्या. हो प्रियांनो, आपण तर कोणी एखादा शब्द बोलला तर आपण 4-4, 8-8 दिवस त्या व्यक्तीवरती नाराज होऊन रोष करत बसतो. पण खूप मोठी शिकवण आजच्या दिवसाची आपल्याला आठवण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. परमेश्वराने येशू ख्रिस्ताने खूप आपल्यासाठी त्याग केलेला आहे प्रियांनो. पूर्वीच्या काळी व्हायचं की जेव्हा लोक करायचे, पाप करायचे आणि पशुबली द्यायचे. मग तो कोंबड्याचा असो किंवा बकऱ्याचा असो, असे पशुबली द्यायचे आणि परत दुसऱ्या दिवशी ते पापाला मोकळे व्हायचे. कारण त्यांचा असा समज होता की पाप हे 1 दिवसापुरतं आहे, किंवा आपण त्याची बली दिली त्या पशुची तर होणार, आपण पापमुक्त होणार, अशी लोकांची धारणा होती. तर त्यामुळे ते परत दुसऱ्या दिवशी नवीन पापाला सुरुवात करायचे. पण जेव्हा पृथ्वीवरती अधिक पाप वाढलं आणि जेव्हा हे पित्याला सहन होईना, तेव्हा परमेश्वराने हा निर्णय घेतला की आपल्या एकुलत्या एक पुत्राला परमेश्वराने आपल्यासाठी बलिदान केलेलं आहे प्रियांनो. हो, योहान 3:16 सांगत आहे वचन की परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र ह्यासाठी दिला की पूर्ण पृथ्वीचा नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ते यासाठी त्यांनी स्वतःचा एकुलता एक पुत्राचा त्याग केलेला आहे, दिलेला आहे प्रियांनो. आपण तरी हा विचारसुद्धा करू शकत नाही की आपल्या लेकरांवरती जेव्हा अशी काही वेळ प्रसंग येतो तेव्हा आपण लगेच तिथे धावून जातो. एखाद्याने ओरडलं, मारलं तरी आपण त्याला लगेच विरोध करतो प्रियांनो. तर परमेश्वराने खूप मोठा त्याग केलेला आहे आणि पित्याची आज्ञा राखण्यासाठी येशू ख्रिस्ताने सुद्धा तितकाच मोठा त्याग केलेला आहे प्रियांनो. कारण इथं जेव्हा परमेश्वर म्हणतो की तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तर तेव्हा परमेश्वराच्या अक्षरशः घामाचं रक्तामध्ये रूपांतर झालेलं आपण पाहतो प्रियांनो. हो, आजच्या दिवसासाठी आपण खूप भयंकर यातना परमेश्वराने आपल्यासाठी सहन केले आहेत येशू ख्रिस्ताने. खूप येशू ख्रिस्ताचा छळ झालेला आहे प्रियांनो. तरी ते शेवटच्या क्षणापर्यंत हे म्हणत आहेत पित्याकडे की इतका छळ झाल्यावर तरी आपण तरी माफ करणार नाही. पण येशू ख्रिस्त इथे सांगत आहेत, म्हणत आहे की हे पिते, या लोकांना कळत नाही आहे की ते काय करतायत, त्याच्यामुळे त्यांना तू माफ कर. हो प्रियांनो, किती अद्भुत आहे, किती कल्पनेच्या परे गोष्टी आहेत ह्या. आणि हो, त्याच ठिकाणी जेव्हा येशू ख्रिस्ताला क्रूसावरती वधल्या गेलं होतं, तिथे 2 चोर पण होते प्रियांनो. तर त्यातील एका चोराने तिथे परमेश्वराला ओळखलं, येशू ख्रिस्ताला ओळखलं. आणि तो म्हणतो येशू ख्रिस्ताला की जेव्हा कधी तू स्वर्गात जाशील तर माझी आठवण ठेव.
तर त्या क्षणीला येशू ख्रिस्त काय म्हणतो त्याला की नंतर नाही पण आत्ता या क्षणापासून तू काय माझ्यासोबत असशील स्वर्गामध्ये. यस, किती अद्भुत आहे हे. म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाला जाणणारा बाप आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, होईल तेवढा आपण आपला प्रयत्न हा केला पाहिजे येशू ख्रिस्ताच्या वचनावरती चालण्याचा, त्याच्या मार्गावरती चालण्याचा प्रियानो. तर आजच्या ह्या गुड फ्रायडेच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देते आणि ह्या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद करूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद 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 पवित्र अति पवित्र परमेश्वर, सेनाधीश राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वर, अद्भुत वचन दिलेलं आहेस माझ्या राजा. हे गुड फ्रायडे आमच्यासाठी काय विशेष आहे माझ्या राजा. हो परमेश्वरा, आजच्या दिवसासाठी परमेश्वरा तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, या अद्भुत दिवसात परमेश्वरा तू एकलो होता तुझा पुत्र दिलास राजा आमच्यासाठी, आमच्या पापांचे तारण व्हावे म्हणून माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. आणि आम्हाला तू शक्ती सामर्थ्य दे माझ्या परमेश्वरा की आम्ही तुझ्या वचनावरती चालावं माझ्या राजा. हो परमेश्वरा, ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. परत एकदा भेटूया अशाच वचनासोबत, अद्भुत आणि अद्भुत वचनासोबत. तर आपण परमेश्वर येशू ख्रिस्ताचे हे बलिदान वाया न जाऊ देता आपण त्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे प्रियानो. आणि दर दिवस आपण गुड फ्रायडे हा सेलिब्रेट केला पाहिजे. तर परत भेटूया अशाच वचनासोबत. तोपर्यंत थँक्यू. शालोम. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत कायम राहू प्रियानो. येस, आमेन. थँक्यू.